ठाणे जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला माळशेज घाट याच्या पायथ्याशी बसलेला फंगुळ गव्हाण येथे राहणाऱ्या आदिवासी शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेती करणाऱ्या आपल्या परिसरातील 550 शेतकऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागातील आत्मा योजनेच्या मदतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेअंतर्गत माळशेज घाट आदिवासी ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली। या कंपनीमध्ये 10 शेतकरी गटांचा सहभाग आहे। हे शेतकरी एकत्र येऊन नैसर्गिक शेती करत आहेत। रासायनिक पदार्थांचे विष मानवी शरीरात आणि अन्न साखळीत प्रवेश करून गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत। पिकाचा उत्पादन खर्च वाढतोय आणि जमीन नापीक होते। त्याला उपाय म्हणून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। पारंपरिक आणि निसर्गाच्या सोबतीने केली जाणारी शेती म्हणजेच नैसर्गिक शेती। या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी विभागाच्या मदतीने जैविक निविष्ठा संसाधन केंद्र म्हणजेच बायो रिसोर्सेस सेंटर BRC उभारले आहे। त्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे। जैविक निविष्ठा केंद्र म्हणजे असे ठिकाण जिथे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खते, जीवाणू खते आणि नैसर्गिक कीटकनाशके एकाच छताखाली मिळतात किंवा ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते। रासायनिक खतावर मात करून निसर्गात उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून ही उत्पादने बनवली जातात। या जैविक निविष्ठा केंद्रावर विविध उपक्रम राबवले जातात। या केंद्राद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना रासायनिक खताचा वापर कमी करून स्वतःच्या शेतात दर्जेदार जैविक निविष्ठा तयार करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते। जैविक खते आणि कीटकनाशके कशी तयार करावीत याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या केंद्रावर दाखवले जाते। या केंद्रातून शेतकऱ्यांना जैविक खते आणि कीटकनाशके मोफत दिले जाते। वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत पिकांना आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्ये पुरवणारे उत्तम खत आहे। जीवामृत आणि घन जीवामृत जे जमिनीतील उपयुक्त जीवाणूची संख्या वाढून जमीन सुपीक बनवते। या केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे शेतकरी आता स्वतःच्या शेतावरच खते आणि औषधं तयार करत आहेत। यामुळे उत्पादन खर्चात मोठी घट झाली असून जमिनीचा पोत सुधारण्यात मदत होत आहे। हे निविष्ठा केंद्र एक प्रशिक्षण केंद्र म्हणूनही नावारूपास येत आहे। सेंद्रिय व नैसर्गिक शेती कशी करावी, घरच्या घरी खते कशी बनवावीत याबाबत कंपनी व गटातर्फे इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते। रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस कमी होत चाललाय, मात्र आत्मा योजनेच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले हे केंद्र आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। शेतकऱ्यांनी उभारलेले हे जैविक निविष्ठा संसाधन केंद्र आज इतर गावांसाठी आणि शेतकरी गटासाठी एक रोल मॉडेल ठरत आहे। आत्माच्या या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने विषमुक्त शेती आणि समृद्ध शेतकरी हे स्वप्न साकार होत आहे। नमस्कार, माझे नाव भास्कर गोपाळ भला आहे। मी फांगुळगव्हाण तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील शेतकरी आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन मध्ये आम्ही 550 शेतकरी सहभागी झालो। या योजनेत आम्ही शेतकऱ्यांनी मिळून माळशेज घाट आदिवासी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा ठाणे यांच्या मार्गदर्शनाने जैविक निविष्ठा संसाधन केंद्र म्हणजेच BRC सुरू केले आहे। या केंद्रामध्ये आम्ही विविध प्रकारचे सेंद्रिय निविष्ठा तयार करत आहोत। त्यामध्ये जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र, निमास्त्र, ह्युमिक ॲसिड अशा प्रकारचे सेंद्रिय निविष्ठा तयार करत आहोत। या सर्व निविष्ठा आम्ही मोठ्या ड्रममध्ये तयार करतो। याशिवाय आम्ही गांडूळ खत प्रकल्पही उभारलेला आहे। या प्रकल्पात दर्जेदार गांडूळ खत तयार केले जाते। आम्ही तयार केलेल्या सर्व सेंद्रिय निविष्ठा आणि गांडूळ खताचा वापर आमच्या स्वतःच्या शेतात करतो।
यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाला आहे. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. पीक अधिक निरोगी व दर्जेदार होत आहे. आमचा प्रयत्न जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचा आहे.